सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि आणखीन एका नव्या मेसेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आशा करतो की तुम्ही सर्व आनंदात असणार. आजचा माझा जो विषय आहे तुमच्यासोबत बोलण्याचा तो सर्वात वेगळा आहे आणि एक युनिक आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप वेळा गैरसमज देखील झालेला असतो. तर माझा आजचा विषय आहे की देव आपल्याला स्वर्गातून कशा रीतीने मदत करतो. पुष्कळ वेळा आपल्यासोबत अशा गोष्टी होत असतात, आपण अशा सिच्युएशनमध्ये स्टक होऊन जातो, अडकून जातो. आपल्याला असं वाटतं की इथं मला मदत हवी गॉडची, पण मला गॉडची मदत भेटत नाही. किंवा पुष्कळ वेळा आपल्यासोबत आपण ऑलरेडी एका सिच्युएशनमध्ये किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये अडकलेलो असतो अँड एक मदत आपल्याला भेटत असते आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे तर मी माझ्या मदतीने केलेलं आहे किंवा याच्या मदतीने केलं किंवा त्याच्या मदतीने केलं. बट ती ॲक्च्युली ती जी मदत असते ती स्वर्गातून आलेली असते, देवाकडून आलेली असते. तर या विषयावर आपण थोडं खोलमध्ये जाऊया आणि आपण या आजच्या विषयाला सुरुवात करूया. पुष्कळ वेळा आपल्यावर अशा परिस्थिती येतात की आपल्याकडे एखाद्या गोष्टीसाठी पैसे नसतात किंवा आपली तब्येत खराब झालेली असते. समोरून डॉक्टर्स बहुतेक वेळा असं म्हणून देतो की आम्ही आता काही करू शकत नाही, तुमची हालत किंवा तुमची तब्येत खूप जास्त खराब आहे. पॅरेंट्ससाठी आपले जे लेकरं असतात, आपले जे मुलं असतात ते वाईट मार्गाला लागून जातात आणि मग आपल्याला असं वाटतं की आता माझं लेकरू माझ्या हातातून चाललं गेलेलं आहे, आता हे एका चांगल्या मार्गावर येणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये निराश होणं किंवा असहाय्य वाटणं, माझी कोणी हेल्प करू शकत नाही, माझी कोणी मदत करू शकत नाही, असे विचार येणं खूप कॉमन असतं आपल्यासाठी. दाविदाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो देखील अशाच परिस्थितीमध्ये होता. तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणत असणार की दावीदबद्दल मी एवढं का बोलतो, बिकॉज मला त्याची लाईफ खूप इन्स्पायर करते. तो ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण त्याचं लाईफ जगला आहे, तर त्यामुळे मी त्याचा स्टडी खूप डीपमध्ये केलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी दाविदाची उदाहरणं जास्त घेत असतो. तर दाविदाच्या लाईफवरून, त्याच्या आयुष्यावरून मला तुम्हाला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे की तो कशा रीतीने एक चांगली गोष्ट करत होता आणि चांगली गोष्ट करत असताना शाऊल राजा त्याचा पाठलाग करत होता आणि दावीद एका वाळवंटामध्ये बसून राहिला होता, लपून बसला होता तो ॲक्च्युली. आणि शाऊल राजा आणि त्याचं पूर्ण जे सैन्य होतं ते त्याच्या मागे पाठलाग करत होतं दाविदाचा. असं पण नाही की दाविदाने काहीतरी चुकी केली होती, पण नाही, तसं काही नव्हतं. दावीद राजा त्याच्या शाऊल राजासाठी चांगलंच करत होता. तो जेव्हा डिप्रेशनमध्ये जायचा, निराशा चिंतेमध्ये असायचा शाऊल राजा, तेव्हा दावीद त्याच्यासाठी वीणा वाजवायचा आणि वीणा वाजवून त्याला चांगलं फील करून द्यायचा. असं हेच म्हणजे विचार करा, तो त्याच्यासोबत त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय दावीद, आणि अशा वेळेस शाऊल राजा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो शाऊल राजासाठी सर्व चांगलंच करण्याचा प्रयत्न करत होता, बट शाऊलाला हेवा वाटू लागला दाविदाच्या आयुष्यावर, लाईफवर देवाने जो आशीर्वाद दिला होता तो त्याला सहन होत नव्हता. तर त्यामुळे शाऊल राजा अचानक त्याच्यावर हेवा करू लागत होता. पुष्कळ वेळा आपल्यासोबत देखील असंच होत असतं. आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो, आपण कामामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करत असतो, बट समोरचे लोक आपल्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करत असतात. आपण आपल्या स्वप्नांसाठी खूप जास्त मेहनत करत असतो, बट आपल्यासोबत नेहमी कंटिन्युअसली अन्याय होत असतो. आता दाविदासोबत एक खूप वाईट परिस्थिती होती. इथं दाविदाची पूर्ण हिस्ट्री संपून गेली असती. दाविदाच्या मागे शाऊल राजा लागला होता आणि दावीद एका प्रकारे पस्तावा करून देवाला दोष देऊन इथं पूर्ण ॲक्च्युली दाविदाचं नावच संपून गेलं असतं. पण दाविदाच्या आयुष्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तो इतका प्रामाणिक होता देवासोबत. तर जिथं तो लपून राहिला होता तिथं मे बी हे स्तोत्र त्याने तिथं लिहिलं असेल. तर दावीद म्हणतो देवाला की मी खूप त्रासाने थकलो आहे देवा, मी पूर्णपणे असा भारावून गेलो आहे, माझे शत्रू माझ्या विरुद्ध उठले आहेत, मी पुढे कसा जाऊ हे मला माहिती नाही, मला काहीच आयडिया नाही, दावीद असा म्हणतो देवाला. पण तो पुढे म्हणाला की मी परात्पर देवाला ओरडतो, मी परात्पर देवाला हाक मारतो, कारण तो स्वर्गातून मदत पाठवेल आणि मला माझ्या शत्रूंपासून वाचवेल. बस हीच एक लाईन.
ह्याच एका लाईनने, ह्याच एका ॲटिट्यूडने देवाचं आणि जे दाविदाचं जे रिलेशन होतं ना, जो संबंध होता ना, तो आणखीन अजून खूपच जास्तच भयानक स्ट्रॉंग होऊन गेला होता. मला ही जी लाईन ना ती इंग्लिशमध्ये खूप आवडते. इंग्लिशमध्ये दावीद म्हणतो की आय क्राय आउट टू द मोस्ट हाय गॉड फॉर ही विल सेंड हेल्प फॉर मी फ्रॉम द हेवन, असा त्यांनी एक लाईन इंग्लिश वर्ड्समध्ये सांगितलेली आहे. इथं आपल्याला दाविदाकडून हे शिकायचं आहे की तो स्वतःवर अवलंबून नव्हता. जेव्हा शौल राजा त्याच्या मागे पडला होता तेव्हा तो त्याच्या विरुद्ध जाऊ शकत होता, त्याला रिवेंज घेऊ शकत होता. बट दावीद स्वतःवर कधीच डिपेंड नाही राहायचा, अवलंबून नाही राहायचा. तो पूर्णपणे देवावर अवलंबून राहायचा. आपल्या सर्वांना माहिती, जेव्हा गोलियातसोबत फाईट चालू होती दाविदाची, तो गोलियातकडे पळत गेला होता. त्याला कोणत्याच गोष्टीची भीती नव्हती. आपण ती स्टोरी वाचलेली. आपण जेव्हा बायबल रीड करतो तेव्हा आपण लर्न केलं की दाविदाने त्याच्या स्लिंग शॉटनी, मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही, ओके, हिंदीमध्ये गोफन म्हणतात त्याला का मराठीत म्हणतात, ओके, आय एम सॉरी फॉर दॅट. सो मी थोडं डिटेलमध्ये सांगतो. ती गोफन साधारण होती, तो स्लिंग शॉट साधारण होता, दावीद देखील साधारण होता. बट जेव्हा तो फिरवतो त्यावेळेस ॲट द राईट टाईम गॉड हेवनमधून, स्वर्गामधून दाविदासाठी हेल्प पाठवत असतो. ओके, विथ थ्रू दॅट त्या स्लिंग शॉटद्वारे, त्या गोफनाद्वारे. तर जेव्हा दावीद स्लिंग शॉट तो मारत असतो, तो एक्झॅक्टली राईट जागेवर जाऊन लागणं हे एक मॅजिक आहे. ओके, आणि ते लागल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला काय होणं, कसं होणं, हे सगळं देखील मॅजिक आहे. तर दाविदाने त्याच्या पास्टमध्ये रिअलाईज झालं होतं तेव्हा त्याला की जेव्हा मला गरज होती देवाची, जेव्हा मी त्या गोलियातला मारत होतो तेव्हा मला स्वर्गातून मदत आली होती. तर यावेळेस देखील तो अशा सिच्युएशनमध्ये देखील जेव्हा शौल राजा त्याच्या मागे होता, त्याचा पाठलाग करत होता, तेव्हा देखील तो देवाचा वेट करत होता, देवाची वाट पाहत होता. शमूएल त्याला अनॉइंट करायला येतो तेव्हा पण देखील त्याला बिचारायला एकट्यालाच शेतामध्ये पाठवून देतं, ज्या तुझं काम कर. सर्व लोक दुर्लक्ष करत असतात. बट त्या जेसीच्या सगळ्या मुलांवर ते ऑइल शमूएल टाकत असतो. स्टील ते फ्लो होत नाही, खाली जातच नाही. त्या दाविदाचे जेवढे पण भाऊ होते, शमूएल कोणालाच अभिषेक करू शकला नाही, बिकॉज स्वर्गामधून मदत आलीच नव्हती. मग फायनली जसा दावीद येतो, दाविदावर जसा तो तेल टाकतो, ते लगेच अनॉइंटिंग त्याची स्टार्ट होत नव्हती. तिथं दाविदाने त्याचा स्वतःचा अभिषेक होताना पाहिलेला असतो. हे सगळे एक एक्झाम्पल होते दाविदासाठी पास्टमध्ये त्याच्या. ह्या सर्व गोष्टी दाविदासोबत का घडत होत्या? कारण त्याला स्वर्गातून मदत भेटत होती. देवाने त्याच्यासाठी स्वर्गदूत ठेवले होते त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याची मदत करण्यासाठी. जेव्हा तो गोलियातला मारत होता, जेव्हा शमूएल त्याच्या घरी आला होता, ह्या सर्व मोमेंटमध्ये देवाने एक स्वर्गामधून दाविदासाठी हेल्प पाठवली होती, मदत पाठवली होती. पुष्कळ वेळा आपण देखील वाईट परिस्थितीमध्ये सापडत असतो, ओके, फसून जात असतो किंवा एखादी वाईट परिस्थिती आपल्यावर येत असते. त्यावेळेस देखील आपण आपली पूर्ण शक्ती लावून देतो. आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या स्वप्नासाठी, किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये अडकून जातो आपण, तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. बट तिथून आपल्याला बाहेर निघणं इम्पॉसिबल दिसतं, खूप इम्पॉसिबल. आपण सगळं हे एक ह्युमनच्या दृष्टिकोनाने बघतो, माणसाच्या नॅचरलरित्या बघत असतो. बट बिहाइंड द सीन आपल्याला हे कळत नाही की आपल्यासाठी स्वर्गातून फाईट ऑलरेडी स्टार्ट होऊन गेलेली. जसं तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये चालत जाता तसं कंटिन्युअसली तुमच्यासाठी गॉड बिहाइंड द सीन तुमच्यासाठी एंजल्स पाठवून त्यांना तुमचं संरक्षण करण्यासाठी ऑलरेडी नेमून दिलेले असतात. पण यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. तुमची जर इच्छा आहे की देवाने माझं संरक्षण करावं, मदत करावं प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन चेंज करावा लागेल. इन्स्टेड ऑफ सेईंग की नाही मलाच आता सगळं काय करावं लागेल, किंवा देव माझी काय मदत करत नाही, मला याची मदत घ्यावं लागेल, त्याची मदत घ्यावं लागेल. जेव्हा आपण वर्क करतो विथ द वरीड, तेव्हा गॉड आराम करतो, आपल्याला वर्क करू देतो. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास पूर्णपणे देवावर टाकून देतात आणि तुम्ही आराम करतात, नोईंग दॅट गॉड मदत करते माझी, देन गॉड वर्क करायला जातो.
सी द डिफरन्स. मानवी दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहणं हे खूप चुकीचं आहे. ओके, येशू पेत्राला इवन असं म्हणतो की मानवाच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहणं खूप धोकादायक आहे. लिसन, धोकादायक हा डेंजरस वर्ड देवानी का वापरला असेल? कधी विचार केला का तुम्ही? जर गॉड डेंजरस हा वर्ड यूज करतं तर त्याचा काहीतरी सिरियस मिनिंग असेल. येशू पेत्राला असं म्हणतो की आपण सगळ्या गोष्टींकडे पाहताना एका ह्युमन बिईंगच्या नजरेने पाहायला पाहिजे. जर तुम्ही एका प्रॉब्लेमकडे पाहताय, एक सिंपल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. न्यू टेस्टिमेंटमध्ये अँड ओल्ड टेस्टिमेंटमध्ये, जुना करार नव्या करारामध्ये, प्रत्येक प्रॉब्लेम जी काही सिच्युएशन स्टार्ट झालेली ती स्टार्ट प्रॉब्लेमसोबत झालेली आणि त्याचा एंड मिरॅकल्स म्हणजेच चमत्कारासोबत एंड झालेला आहे. तर देवाच्या नजरेने जेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात, जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीमध्ये अडकत असतो, निराशा येत असते, ते ॲक्च्युली मिरॅकल्सची, एका चमत्काराची बिगिनिंग असते, सुरुवात असते. तर जसं येशू म्हणतो की एका ह्युमन बिईंगच्या नजरेने सगळ्या गोष्टी बघणं हे डेंजरस आहे. आपण एका प्रॉब्लेमला, आपण एखाद्या सिच्युएशनला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून गॉडला म्हणायला पाहिजे की थँक्यू. जर तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत आहे ना, गॉडला म्हणा थँक्यू, एक नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटली मला, माझ्या लाईफमध्ये आता काहीतरी मिरॅकल्स होणारे, मोठं चमत्कार होणारे मोठा. येशूने एवढा मोठा शब्द का वापरला की मानवी दृष्टिकोनातून गोष्टी बघणं हे धोकादायक आहे, डेंजरस आहे. देव असा म्हणू शकत होता की तुम्हाला तुमचं गोल भेटणार नाही, तुम्हाला तुमची डेस्टिनी भेटणार नाही जर तुम्ही मानवी दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहिल्या तर. नाही, पण येशूने धोकादायक हा शब्द वापरला का? कारण आपण जर फक्त मानवी दृष्टिकोनाने गोष्टी बघायला लागलो तर आपण आपला जो गोल आहे, आपल्याला गॉडने जे ड्रीम दिलेले ते आपण चुकवू शकतो. पहिली गोष्ट, आपण नेहमी म्हणतो यार मला नाही वाटत मी बरा होणार, बिकॉज मानवी विचाराने, मानवाच्या दृष्टिकोनाने हे इम्पॉसिबल आहे. मला नाही वाटत ते व्यसन माझ्याने सुटेल, मला नाही वाटत मी या गरिबीमधून बाहेर निघेल. ह्या सगळ्या विचारांना आपण ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत असतो की आणि त्या गोष्टीमध्ये आपण सेटल होऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. बट त्याऐवजी आपण जर देवाचा दृष्टिकोन ठेवला तर प्रत्येक डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण स्वर्गाकडे पाहायला पाहिजे आणि आपण म्हणायला पाहिजे की नाही, स्वर्गातून मदत येत आहे माझ्यासाठी. कारण देव स्वतः म्हणतो की आपण त्याला निवडण्या अगोदर त्याने आपल्याला निवडले आहे. तुम्ही देवासाठी खूप मौल्यवान आहात. देवाने पूर्ण जीवन जे आहे ते नियोजन करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. देवाने आपल्यावर एवढी मोठी कृपा केलेली आहे ना, आपल्याला तो एक चांगला एक राणीचा मुकुट दिलेला आहे. देव आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकाला देवाने एक देवदूत पाठवले, एंजल्स पाठवले आहेत. पण जेव्हा आपल्यावर संकट येतील, आपल्याला दाविदासारखं करावं लागेल. आपल्याला लोकांवर भरोसा न ठेवता एखाद्या मोठ्या व्यक्तीवर, एखाद्या लहान व्यक्तीवर, फॅमिलीवर, परिवारावर भरोसा न ठेवता आपल्याला स्वर्गाकडे बघावं लागेल, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघावं लागेल आणि आपल्याला त्याच्याकडून मदत मागावी लागेल. बिकॉज जेव्हा तुम्ही एका व्यक्तींकडून मदत मागतात ते तुम्हाला नॅचरल वेमध्ये हेल्प करतील, बट जेव्हा तुम्ही गॉडकडून हेल्प करणार तो तुम्हाला सुपर नॅचरल वेमध्ये हेल्प करणार. अशी हेल्प करणार की पूर्ण जगासाठी तुम्ही एक साक्ष म्हणून राहणार की बघा, अरे हा व्यक्ती कसा होता, आता त्यासोबत देवाने काय केले, कसं केलेले, कुठे होता, कुठे पोहोचून गेला आता. अशा प्रकारच्या गोष्टी लोक तुमच्याबद्दल करतील. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट करताना मार्ग दिसत नाही, जेव्हा लोक तुम्हाला मदत करण्यासाठी नाकार देऊन देतात, आपल्याला असं वाटतं की आता मला हा आजार होऊन गेलेला आहे, या आजारापासून मी कसं दूर जाऊ शकतो, मला कोणताच डॉक्टरनी नाही सांगून दिलेलं आहे किंवा कोणत्याच हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करून घेत नाही आहे. कदाचित तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करत असाल, आपण आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत असतो. प्रत्येक आईवडील आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत असतात की देवा माझ्या लेकराला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला एका चांगल्या रस्त्यावर घेऊन जा. खूप प्रार्थना करतो मी, खूप दिवसापासून प्रार्थना करत आहे.
बट तरी तो जो मुलगा असतो, ती मुलगी असते एका वाईट मार्गालाच लागलेली असते. आपल्या परिवारामध्ये एखादी कौटुंबिक समस्या असेल जे की आपण दुसऱ्यासोबत शेअर करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्या परिवारामध्ये एखादा आर्थिक तणाव देखील असू शकतो. पण मला तुम्हाला आज एक सिक्रेट सांगायचं आहे. या सर्व गोष्टींचं उत्तर आन्सर देवाकडे आहे. तर लोकांकडून मदत मागण्यापेक्षा आजच तुम्ही आत्ताच स्वर्गाकडे बघा, हेवनकडे बघा आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडून, देवाकडून मदत मागा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला ज्या काही गोष्टींची कमी पडते, या जगाकडून तुम्हाला भेटत नाही आहे, ते आरोग्य, त्या व्यसनापासून सुटका, त्या फॅमिली इश्यू, मग ते जे काही फायनान्शियल इश्यू आहेत, जे काही ती आर्थिक परिस्थिती आपली खराब आहे, प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून भेटून जाणार. अँड बिलीव्ह मी, ज्या दिवशी जसे तुम्ही प्रेयर करतात, ज्या दिवशी प्रेयर करतात त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, तिसऱ्या दिवसापासून नाही, लगेच क्विकली गॉड लगेच एंजल्सला सांगतो की माझा मुलगा, माझी मुलगी प्रेयर करते, जा तिची हेल्प करा. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये, पास्टमध्ये थोडं फिरून तुम्ही पाहू शकतात की जेव्हा कोणी नव्हतं तुमच्याकडे, जेव्हा कोणी भेटलं नाही तुम्हाला, खूप मदत हवी होती तुम्हाला, त्यावेळेस गॉडने एक वे काढला. तर मला हेच म्हणायचं आहे की दाविदासारखं आपण आपल्या पास्टमध्ये बघून ज्या प्रकारे आपल्याला हेवनमधून, स्वर्गातून मदत आली, त्याचप्रमाणे इथून पुढे देखील देवावर विश्वास ठेवा आणि देवाकडून मागा आणि स्वर्गातून तुम्हाला मदत येणार. या मेसेजद्वारे तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर नक्कीच फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना देखील हा मेसेज पाठवा. भेटूया नेक्स्ट मेसेजमध्ये. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा, संकटाच्या टायमामध्ये ईश्वर विश्वास ठेवा आणि त्याला नेहमी प्रथम स्थान द्या. आणि देवाला तुम्हाला जिथं घेऊन जायचं आहे तिथं योग्य वेळेवर तो तुम्हाला घेऊन जाणार.